जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गोंदिया शहरात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. गोंदिया बालाघाट महामार्गाच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी वृक्षधारा या सामाजिक संघटनेच्या वतीने गोंदिया शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये शेकडो तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या रॅलीत काही तरुणांनी चक्क तोंडाला ऑक्सिजन मास्क लावून रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. जर आज आपण झाडे लावली नाहीत तर भविष्यात प्रत्येकाला ऑक्सिजन सिलेंडर घेऊन फिरावे लागेल, हाच जणू इशारा या तरुणांनी आपल्या अनोख्या रॅलीमधून दिला. सर, आज पर्यावरण दिवसाच्या निमित्त आम्ही सरकारची मागणी करतो की जे मोदी सरकार आज देशामध्ये विकास तर करत आहे, आज हायवे बनत आहे, सर्व आहे, पण 100वर जुने 80वर जुने झाडं कापत आहेत आणि त्याऐवजी काही त्यांचे झाडावर लक्ष नाही आहे. पूर्ण हायवेवर एकही झाड नाही आहे. आमची एवढीच मागणी आहे की सरकारने झाडे कापलं विकासाकरता ते बरोबर आहे, पण झाडं पण तेवढे पटीने लावल्या पाहिजे आणि एक नियम आणलं पाहिजे. लोक करोडोचे लाखोचे घर बनवतात, इनलिगल घर बनवतात, पण एक झाड नाही लावत. तर गव्हर्नमेंटने त्यांना 2च्या जागी 4 मजली घर बनवू द्यायला पाहिजे, पण एक झाड त्यांच्या प्लॉटमध्ये किंवा प्लॉटच्या समोर त्यांच्या घराच्या समोर असलंच पाहिजे, असं नियम आणले पाहिजे. आणि ज्यांनी हे नियम नाही पाडलं त्यांना 10 पट गुन्ह्याने त्यांच्याशी घर टॅक्स घेतले पाहिजे. हे आमची सरकारची मागणी आहे. आम्ही कित्येकदा कलेक्टरला कंप्लेंट केलं, तिथून म्हणतात की हे आम्ही करून घेऊ, पण आता जवळपास 3 वर्ष झालेलं आहे, याच्या कलेक्टर ऑफिसमधून पण रिप्लाय आलेलं नाही आहे. त्याकरता आम्ही फक्त हे एक प्रेमपूर्वक हे आंदोलन सुरुवात केलेली आहे. फक्त काही लोकांनी केल्याने नाही होणार, सर्व व्यक्तींचे हे नैतिक जिम्मेदारी होत आहे की सर्वांनी एक झाड कमीत कमी लावलं पाहिजे आणि त्याला जगवलं पाहिजे. लावल्याने नाही होत. आज कलेक्टर साहेबांनी घोषणा केली की 17 लाख झाडं लाव, या अगोदर 15 लाख लावली, पण त्यामधून किती झाडं लागली आहेत, जगलेली आहेत, हे महत्त्वाचे आहे. तर मी लोकांना निवेदन करते की लाखो रुपये तुम्ही खर्च करता, फक्त 1000-2000 रुपये खर्च करून एक मोठं झाड घेऊन आणा आणि आपल्या घराच्या समोर एक झाडं लावा. येणाऱ्या पिढींना वाचवण्याकरता हेच आवश्यकता आहे. प्रतिवर्ष तापमान वाढत आहे. अगोदर 43-44 झालं, ह्या वर्षी 46-47 झालेलं आहे आणि हे वाढतच राहणार. म्हणून हे आमच्या सर्वांची येणारी पिढी करता हे आवश्यक आहे. सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.